आज माझ्या मुलींनी जिद्द केली, मम्मी चिकन मटन नको, मला सात्विक जेवण पाहिजे. तर मी आज बनवणार आहे पिठलं. तर तिला पिठलं खूप आवडतं, त्याला आम्ही बेसन पण म्हणतो. तर चला आपण आता बनवूया. तर तेल घेतले, तेलमध्ये राई आणि जिरा टाकलाय आणि त्याला मस्तपैकी फ्राय करून हे केले आपण. आणि त्यानंतर आपल्याला कांदा टाकायचा आहे. कांदा खूप जास्त घ्या, 1 किंवा 2 पेक्षा जास्त घेतलं, जेवढा कांदा घेणार तेवढं चांगलं राहणार. आणि थोडंसं तेलात मस्त फ्राय आला ना करत, तर कढीपत्ता टाकायचा. कढीपत्ता नंतर हे तुम्हाला सांगते काय आहे ते, हिरव्या मिरच्या आणि लसूण ह्याचा पेस्ट केलेला आहे. याला पण मस्त ऑइलमध्ये आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे गाईज. आणि त्यानंतर त्याला मस्तपैकी फ्राय झाल्याच्या नंतर आपल्याला हळद टाकायची आहे. हळद टाकणं जरुरी आहे, नाहीतर पिठलं पांढरं दिसणार, सफेद दिसणार. आणि नंतर मीठ टाकायचंय आणि ह्याला पण मस्त 2 मिनिटं मस्त फ्राय करून घ्यायचंय आपल्याला. आणि फ्राय झाल्याच्या नंतर आपल्याला एक लक्षात ठेवायचंय, किती पाणी टाकायचंय ते तुमच्यावर आहे. तुम्हाला घट्ट पाहिजे बेसन किंवा पातळ पाहिजे ते तुमच्यावर डिपेंड आहे. आम्हाला मीडियम मध्ये पाहिजे, कारण त्याच्यावर भाताबरोबर पण खायला आणि भाकरी सोबत पण खायला पाहिजे. त्यासाठी आम्ही मीडियमच बनवतो. तुम्हाला घट्ट जर बनवायचं असेल तर घट्ट बनवू शकता. तर बघा गाईज, पुढची प्रोसिजर कशी आहे. या पाण्याला उकळी आल्याच्या नंतर पाणी आपल्याला याच्यामध्ये थोडं आपल्याला चण्याचं पीठ आपल्याला वरून टाकायचं आहे. असं वरी टाकून जी रवी असते ना आपल्याकडे, त्याच्या साह्याने आपल्याला गोल गोल टोपामध्ये राऊंड करायचंय. म्हणजे काय, त्याच्या गिठळ्या होणार नाही. जसं जसं त्याला उकळी येते ना तशा ते गिठळ्या फुटत जाणार बघा. आणि ते बघा किती मस्त प्रकारे आपल्या गिठळ्या फुटल्यात, आपण गोल रवीच्या साह्याने केल्यामुळे. सतत हलवत राहायचं त्या पिठल्याला. कारण कसं आहे ना, ते पिठलं जोपर्यंत हलवणार नाही तोपर्यंत आहे ना ते जास्त हे नाही होणार, टेस्टी नाही लागणार. आणि मधात असं रवी ठेवायची आणि असं गोल दोन्ही हाताच्या साह्याने करायची. त्यानंतर शेवटी आपल्याला कोथिंबीर टाकायची. कोथिंबीर टाकल्यावर झालं आपलं आता पिठलं होत आलंय आपलं पिठलं झालं. आता मुलीला ते आता देणार वाढून. झालं आता पिठल्याचं काही नाही, एवढंच करा गाईज, खूप छान होते. झाकण ठेवून तुम्ही 5 मिनिटं ठेवू शकता. हॅलो गाईज, बघा आता हे बघा, असं जर जेव्हा आता बुडबुडे येतात ना आणि असं दाखवतं ना ते बुडबुडे आणि तेल वरी आलेलं, तर समजायचं की आपलं पिठलं झालेलं आहे. बघा आता माझी मुलगी खातीये, किती तिला छान वाटलंय बनवून. बोलती या गाईज तुम्ही पण जेवायला. मला